सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 168 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि या सगळ्या स्टोरीज सलग ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या एकसाथ वाचू शकता सगळे एपिसोड आणि त्याचा आनंद घेऊ शकता. रात्री उशिरापर्यंत अर्जुन अँड कंपनीचा फोन सुरू होता. इकडे रात्र आणि अभिकडे दिवस होता. त्याला आज सुट्टी होती, निवांत होता. म्हणून ही सगळी भुतावळ झोपण्याच्या आधीच त्यानं फोन केला होता आणि बराच वेळ पल्हाळ लावत रवंत सुरू होता सगळ्यांचा. आणि सगळे विषय चवीनं चगळत होते. आणि राहुलनं अर्जुनरावांना शेवटचा अल्टिमेटच दिला की या रविवारी त्यांना उचलायला येणार म्हणजे येणार आणि गाडीत घालून आणणार. आणि अर्जुनराव म्हणाले, ए भाड्या, मी काय कचरा आहे का रे रस्त्यावरचा, की मोकाट कुत्रा आहे उचलायला? काय बोलतोस तू पण यार. चैतन्य म्हणाला, अर्जुन तो बरोबर बोलतोय. माकडा, तू बीळ सोडायलाच तयार नाही. जाऊन बसलाय तो बसलाय, ना फायदा ना तोटा. आणि अर्जुन म्हणाला, तुझ्या आईची चेंगूट टिमकी तुझ्या सारखी वाजव हां. तुला प्रत्येक गोष्टीत फायदा तोटा पाहिजेच सवय आहे ना. तू एक काम कर, तू अजिबात पोरं होऊ देऊ नको, कारण खूप तोटा असतो ना. आणि राहुल म्हणाला, बरोबर आहे अर्जुन तुझं. यार मी किती वाट बघत आहे तरी माझं नशीब फळेना. मी तर खूप खर्च करायला तयार आहे बाळासाठी. अर्जुन म्हणाला, राहुल तू ना नुसता पैलवान आहेस अंगानं, पण डोक्यात भुसा भरला आहे तुझ्या. अरे प्रॉपर ट्रिक वापरून गेम खेळलास तर तुझं नशीब फळेल ना भाड्या. नुसतं आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं असं काम आहे तुझं. आणि चैतन्य म्हणाला, राहुल अभिला विचार ना, त्यानं काय केलं ते, कोणती ट्रिक वापरली जे इतक्या लवकर त्याचं नशीब फळफळलं. आणि सचिन म्हणाला, ए सांग ना रे अभि, नक्की काय केलंस तू? आणि अभि हसून म्हणाला, तुम्ही शिकवलेली एक्सरसाइज केली. ती नाही का आसनं सांगितली होती तुम्ही, तीच आसनं ट्राय केली. आणि राहुल म्हणाला, गप्प बस हलकट, काहीही काय बोलतोस? त्या आसनानं मुलं राहत नाहीत. ती आसनं तर फक्त एन्जॉयमेंटसाठी आहेत. आणि अर्जुन म्हणाला, मग राहुल तुझ्या नांगराला धारच नाही असं वाटतंय मला, किंवा तुझी जमीन सुपीक नसेल म्हणून मशागत नीट होत नाही. तसा चैतन्य हसून म्हणाला, मग राहुल तुझ्या नांगराला धार लावून आण आणि जाऊ दे नांगर खोल खोल जमिनीत, आणि मगच जमीन पिकेल आणि तुझं नशीब फळफळेल. तसे सगळे हसले. आणि अभि सचिनला चिडवण्याची संधी न सोडता म्हणाला, सचिन पण तू का रे एवढा उत्सुकतेने विचारत होतास मला ती ट्रिक? तुला आत्ता काय गरज आहे का दुसरीकडे कुठे ट्राय करायची आहे? आणि अर्जुन म्हणाला, या गाढवाला एक बायको सांभाळणं होईना, त्या रोमॅन्टिक आंघोळीनं याची खाली ओली झाली होती माहीत आहे ना. आणि दुसरीकडे कुठे जाऊन नशीब आजमावायला धाडस लागतं, वाघाचं काळीज लागतं आणि मनगटात बळ, आणि ते या बेण्यामध्ये अजिबात नाही. भित्रच आलं कुठलं. आणि सचिन म्हणाला, हो का, तुझ्यात खूप धाडस आहे ना, मग तू का नाही तुझं नशीब आजमावलं? नुसता बाता मारत असतो, 56 जणी 160 जणी, पण एकीवरच समाधान मानलंस ना. त्या सगळ्या फुशारकीच्या बातांची होळी कर आणि बस शेकत. आणि अर्जुन म्हणाला, केलं असतं रे, पण रक्तातला प्रामाणिकपणा जात नाही ना. नाहीतर मला काही अवघड नाही 5-50 पोरी फिरवायला. अजूनही कोणालाही फिरवू शकतो, पण बायकोवरच्या प्रेमानं झक मारली. आणि माझ्या बायकोमध्ये सुद्धा काहीच कमी नाही जे मला बाहेर तोंड मारण्याची गरज पडेल. आपल्याच ताटातलं सरत नाही आणि कुठं लोकांच्या ताटात डोकावत बसता. अर्जुन असं म्हणाला. आणि इतक्यात त्याला मयुरी दिसली. ती दरवाजाच्या कडेशी काहीतरी खटपट करत होती. आणि अर्जुन मोठ्यानं म्हणाला, मयू अगं राहू दे ना, ती नाही बसणार तुला, मी तुला ऑइल करतो. आणि हे ऐकून सगळ्या रॉयल बॉयजने डोळे मोठे केले. आणि चैतन्य म्हणाला, हे अर्जुन नक्की कुणाचं ऑइल करतोस भाड्या? लग्नाच्या आधी कुठलाच आवडपणा करायचा नाही. राहुल याला आत्ताच उचलावं लागेल का, कारण हा कधीही काष्टा फेडून चेष्टा करायला काही कमी करायचा नाही. खूपच रोमॅन्टिक आहे ना तो. आणि अर्जुन म्हणाला, नाही बाबा, दरवाजाच्या कडीला ऑइल करायचं म्हणत होतो, गंजली आहे, बसतच नाही.
आणि सचिन म्हणाला, नक्की ना अर्जुन? अर्जुन म्हणाला, आता काय तुला बॉन्डवर लिहून देऊ का? मग चैतन्य म्हणाला, ए अभि, पण तू परवा आपल्या ग्रुपवर काय टाकली होती रे ती पोस्ट? याचा अर्थ काय समजायचा? आणि अभि म्हणाला, अरे आवडली म्हणून टाकली. ती पोस्ट होती अशी की 40 नंतर ड्रिंक करणं शरीराला फायदेशीर असतं. आणि अर्जुन म्हणाला, म्हणजे अभि, तुला पुन्हा एकच प्याला सुरू करायचा आहे की काय? पण लक्षात ठेव, 40 नंतर म्हणजे तुला अजून 9 वर्षे तरी बाकी आहेत. आणि अभि म्हणाला, खरं सांगू, इथं आलो आणि सुरू झाला एकच प्याला. आणि मितूची सुद्धा हरकत नाही. सगळ्यांसोबत तेवढं करावंच लागतं. तिथं तुम्ही सगळे होतात निर्व्यसनी, म्हणून मलाही काही वाटत नव्हतं. पण इथे नेहमीच पार्टी होतात आणि सगळे घेतात, त्यामुळे जबरदस्ती होते माझ्यावर. आणि जो घेणार नाही तो मूर्ख ठरतो. मग अर्जुन हसून म्हणाला, अभि, कॅरी ऑन. आता काय राहिलं आहे? लग्नही झालं आहे आणि आता तुझी बॅच पण टाकून झाली आहे. त्यामुळे तुझ्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम झाला तरी हरकत नाही. आणि अभि हसून म्हणाला, ते जाऊ दे, पण इथे सगळा ब्रँडेड माल असतो, त्याने अपाय होत नाही शरीराला. आणि राहुल म्हणाला, आता अपाय उपाय सगळं तुलाच माहीत रे बाबा. कुठला ब्रँड चांगला कुठला वाईट तूच ओळखतोस. आम्हाला तर काही त्यातला गंध नाही. आणि अभि हसून म्हणाला, 40 नंतर करूया का सुरुवात सगळ्यात रॉयल ब्रँडने? तसे सगळे थोडे थोडे हसले. आणि राहुल म्हणाला, आत्ताच नका रे विषय काढू, 40 गाठायला अजून वेळ आहे. तेव्हा मन पालटलं तर पालटलं, पण सध्या तरी घरचीच्या डोळ्यातील नशाच पुरेशी आहे मधवश व्हायला. पण अर्जुन, आपण सुद्धा लिटल लिटल घ्यायला काही हरकत नाही रे. आपण तर कधी एन्जॉय करायचा? आणि अभि म्हणाला, हो ना. आणि घेतली की नाही ते पण समजत नाही, कारण प्यायची तर ब्रँडेडच. आणि आपण काही देशी पिऊन रस्त्याच्या कडेला पडणार नाही. प्रोफेशनल लोक आहोत आपण, प्रोफेशनलच प्यायची. आणि अर्जुन म्हणाला, ए साल्यांनो, हा विषय कोणता चगळत बसला तुम्ही? तूही इतक्या चवीचवीनं. आज बाटलीचा विषय काढला, उद्या बाईचा विषय काढाल. अभि, तू गप्प बस बरं आणि झोपा आता. आणि चैतन्य म्हणाला, हो ना, आता जवळजवळ झोपायची वेळ झाली ना अर्जुनराव. तसे सगळे हसले. आणि मग चैतन्यच पुढे म्हणाला, मग अर्जुन, तू काय आता ऑइलिंग करणार असशील ना? त्याशिवाय झोपणार नाही. पण कडीला का कुलपाला? तसे सगळे हसायला लागले. आणि अर्जुनसुद्धा हसला. आणि मग पुढे चैतन्यच म्हणाला, अर्जुन, बॅचलर पार्टीचं आयोजन कर, आता खूप जंगी झाली पाहिजे. अर्जुन म्हणाला, डन. पार्टी होणार, पण ती सुद्धा सहकुटुंब सहपरिवार बायकांना घेऊन. आणि मग तर काय, सगळे खुश झाले. आणि गुड नाईट म्हणून सगळ्यांनी फोन ठेवला. अर्जुन रूममध्ये आला तशी ती म्हणाली, अहो, दरवाजा लावून घ्या बरं, गार वारा येतो यात. मग त्यानं दार लावलं, पण पावसामुळे दरवाजा फुगला होता. त्यानं तसंच ढकललं आणि म्हणाला, राहू दे, फुगला आहे दार. ती म्हणाली, अहो, वारा येतोय ना फटीतून, थंडी वाजते. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, हा वारासुद्धा चावट आहे, जरा फट दिसली की लगेच आत शिरतो आणि मज्जा करत बसतो. तशी ती खूप हसली. आणि अर्जुन म्हणाला, हसतेस काय? खरंच बोलतोय की नाही? त्याला कोणी अडवत नाही, कधीही आत शिरतो कधीही जातो. आम्हाला मात्र जिथे तिथे अडवणूक होते, नेहमी टोलच भरावे लागतात. आणि हळूच सावटपणा करत तिला डोळा मारत म्हणाला, बायको, देतेस का फट, येऊ आत? आणि तिने त्याला उशी फेकून मारली आणि म्हणाली, झोपा गप खाली, नालायक कुठले. ए मयू, तुला सांगायचं विसरलो, या रविवारी वर पक्ष येणार आहे पुढची बोलणी करायला. बोलणी? आता कसली बोलणी? तो म्हणाला, हुंड्याची बोलणी करायला नको का? मग मी तुला काय फुकट करू की काय? आणि ती हसून म्हणाली, हा घ्या ना तुमचा हुंडा, पाळण्यात झोपलाय. आणि त्याला पाहून अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला, हा हुंडा नाही मयुराणी, हा तर माझा गोल्डन कॉईन आहे, अगदी 24 कॅरेट खणखणीत नाणं. तो कुठेही चालणार आणि जिथं जाणार तिथं लात मारून पाणी काढणार. ती म्हणाली, हो ना, अगदी तुमच्यासारखा. तो म्हणाला, मयू, मला ना ही रॉयल गँग रविवारी न्यायला येते उचलून, मी कुठे लपू गं?
ती म्हणाली, तुमची इच्छा, कुठेही लपा किंवा जा त्यांच्यासोबत, तुमची मर्जी, आणि झोपा आता, उद्या आत्या येणार आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझ्या आत्याच्या आईच्या. आणि ती म्हणाली, अहो आता तिनं काय केलं, तिला का शिवी देताय? अगं शिवी नव्हतं देत, तुझ्या आत्याच्या आईच्या सुनेच्या मुलीचं पोरगं झोपलं का गं असं विचारत होतो. आणि अर्जुनरावांच्या या चक्रम करून टाकणाऱ्या प्रश्नानं मयुरी चक्रावली आणि म्हणाली, आता ते मला कसं माहीत असेल आणि कोण आहे ते? आणि अर्जुन म्हणाला, माझा आणि तुझा पाळण्यातला केमिकल लोचा. तशी ती हसली आणि म्हणाली, झोपा आता. आणि तरीही आणखीन 15-20 मिनटं टिंगल टवाळी मस्करी करण्यात घालवून दोघेही शांत झोपले. ती वर आणि तो खाली. आणि आता अर्जुनराव वाट बघत बसले होते त्या दिवसाची, जेव्हा ती खाली आणि तो वर असेल. मग मात्र मी कायमच वर असणार असं म्हणून तो झोपला. आज मयुरीची आत्या आली होती मयुरीला आणि बाळाला पाहायला. अर्जुनराव तिथे पाहून म्हणाले, अगो बाई, हाच का तो मुलगा ज्यानं भर मांडवात येऊन मयुरीसोबत पळवून लग्न केलं होतं? यांनाच बाळ झालं होय? मला तर वाटलं 3 वर्ष झाली, काहीच खबर नाही. त्यात जबरदस्ती लग्न केलेल्या नवऱ्यानं तिला सोडली की काय? आणि तुम्ही तिचं दुसरंच लग्न करून दिलं की काय गुपचूप? कारण आम्हाला तर काहीच माहीत नाही. मयुरी कधी कुठल्या फंक्शनमध्ये पण नसते ना. आणि आता हे ऐकून सगळेच चाट पडले. आणि सगळ्यांना, विशेष करून अर्जुनला हे पटलं की त्याची सासू त्याचा राग राग का करायची. हे असले नातेवाईक नको नको ते बोलायचे, ते मयुरीच्या आईच्या कानावर यायचं, तिच्या संस्कारांवर बोट ठेवलं जायचं की आईनेच मुलीवर संस्कार केले नाहीत, तिचं काहीतरी लफडं असेल त्या मुलासोबत, म्हणून त्या मुलाची हिंमत झाली तिच्यासोबत असं लग्न करण्याची. बोलणाराची तोंड हजार, पण ऐकणारे कान मात्र एकच होते. आणि मयुरीची आई अर्जुनमुळे हे सगळं झालं म्हणून त्याच्यावर आणखीनच चिडून रसायची. पण आता सासूबाईंना जावयाचा, मुलीचा आणि स्वतःचा झालेला संयुक्तिक अपमान सहन नाही झाला आणि त्यांनी रागातच कमरेला पदर खोचला आणि म्हणाल्या, खूप ऐकून घेतलं इतकी वर्ष. आता मयुरीला बाळ झालं होतं ते त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक होतं आणि तिचा संसार आता फिक्स झाला होता, मार्गी लागला होता. एक लेकरू झालं की संसार मार्गी लागतो, म्हणून तर त्या पाळणा कधी हलणार म्हणून अर्जुन मयुरीच्या मागे लागल्या होत्या. आणि आता मयुरीच्या आईचा राग अनावर झाला. मयुरीचे बाबा शांत बसले होते. आता त्याची ती थोरली बहीण होती, तिला कसं बोलणार? पण मयुरीची आई मात्र अजिबात गप्प बसली नाही आणि म्हणाली, पळून जाऊन लग्न म्हणजे काय होताई? माझा जावई लाखात एक आहे, त्याच्यात खूप धम्मक आहे जे हवं ते मिळवण्याची, आणि खूप प्रेम करतो तो तिच्यावर, म्हणून तो इथे राहिला आहे. कितीही कामं असलं तरी तो तिच्यासाठी वेळ देतो आणि स्वाभिमानी तर भरपूर आहे. 3 वर्षातून पहिल्यांदा इथे आला आहे तो. इतरांच्या जावयांसारखं नाही, उठसूट बायकोला घेऊन तिच्या माहेरी पडायचं, तिचेच दागिने मोडायचे बिझनेसच्या नावाखाली, आणि वरून आणखीन दागिने घेऊन ये, माहेरावरून पैसे घेऊन ये असं म्हणत नाही तो कधीच. आजपर्यंत त्यानं इतक्या कमी वयात खूप कमावलं आहे, आणि ते सुद्धा तिच्या अंगावरच्या दागिन्यांना हात न लावता. पैशाने तर श्रीमंत आहेच, पण मनाने सुद्धा श्रीमंत आहे. आजपर्यंत त्यानं केलेला एकही व्यवहार, बिझनेस तोट्यात नाही गेला, कारण तो खूप हुशार आहे. काळाच्या पुढची पावलं ओळखतो तो. आता मयुरीच्या आईनं सरळ सरळ आत्याच्या जावयाची आणि अर्जुनची तुलना केली होती, आणि हा अपमान आत्याबाईंच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी नाक फुगवलं. शेवटी नणंदबाई होत्या त्या मयुरीच्या बाबाला म्हणाल्या, बघितलं तुझी बायको कशी बोलते, मला टोमणे मारून. आता बाबांनी काहीच न बोलणं पसंत केलं, कारण चूक तिची होती, मयुरीच्या आईची नव्हती. आणि आता उलट मयुरीच्या आईनं जावयाचं कौतुकच केलं, म्हणून बाबांना सुद्धा आईचा अभिमान वाटला आणि त्यांचं कौतुक वाटलं. आई म्हणाल्या, माझा जावई हिरा आहे, त्याला पडीक जमीन जरी दिली ना तरी त्याच्यामध्ये मोती पिकवेल तो. आता आत्याबाई चांगल्याच फुगल्या होत्या, निघून जायला लागल्या. मग आता काम जरा बिघडलं होतं असं अर्जुनला वाटलं आणि त्यानं त्या पिक्चरमध्ये एंट्री केली आणि म्हणाला, अहो आत्या, कुठे निघालात? त्याचं काय आहे ना, माझ्या एकुलते एका बायकोचं आता लग्न आहे आणि तिची एकुलते एक आत्या आहात तुम्ही. आणि तुम्ही जर लग्नात नसाल तर शोभा कशी येणार लग्नाला? आणि तुमचा तर खूप मोठा मान आहे ना, तुम्ही माझा घोडा अडवायला येणार ना? आत्याचा मान असतो तो,
नवरदेवाचा घोडा अडवणं. पण मी काय म्हणतो आई, असं सासूबाईंना उद्देशून म्हणाला, आत्यासाठी ना एक पैठणी घेऊन टाका, 15-20 हजाराची, मस्त मोर असलेली, हसरे नाचरे, म्हणजे आत्या खुलून दिसल्या पाहिजेत की नाही लग्नात, आणि लग्नाची शोभा वाढली पाहिजे. त्यावेळी जे असं पळून लग्न केलं ना, त्याचं खरंच मलाही पश्चाताप झाला आहे. म्हणूनच ती चूक मी आता दुरुस्त करतोय आत्या. मग आशीर्वाद द्यायला येणार ना? आणि आता आत्या पैठणीचं नाव ऐकून खुश झाली आणि म्हणाल्या, अरे माझ्या नवऱ्याने ना माझ्या मुलाने ना माझ्या जावयाने कधीच मला 5,000च्या वर साडी घेतली नाही, आणि तू चक्क मला 20,000ची पैठणी घ्यायला निघालास. आणि अर्जुन म्हणाला, 20 काय, मी 50,000ची पण घेईन, पण तुम्ही तयार आहात का घालायला? ती म्हणाली, नको बाबा, तू बोललास त्यातच सगळं आलं. तुझं मन किती मोठं आहे हे कळलं मला. आणि मयुरीची आई मनात म्हणाली, आता पैठणी मिळणार म्हणून लागली लगेच कौतुक करायला. अर्जुन पण ना कर्णासारखा दानशूर आहे. काय गरज होती त्यांना पैठणी कबूल करायची? आणि आता कबूल केली आहे म्हटल्यावर पुन्हा हरिश्चंद्रासारखा वचनाला जागणार आणि घेणार म्हणजे घेणारच पैठणी त्यांना. आणि आता आत्यासुद्धा खुश झाल्या आणि त्याचं कौतुक करायला लागल्या. आणि मयुरीच्या वडिलांना उद्देशून म्हणाल्या, खरंच हिरा आहे बरं का तुझा जावई, आणि बोलण्यात चतुरसुद्धा. दिवा घेऊन फिरला असता तरी असा जावई मिळणार नाही. आणि बाबा म्हणाले, पण आम्ही तर त्याला शोधायला गेलोच नव्हतो. हा चोर आपोआप आमच्या घरी आला आणि आमच्या मयुरीच्या नजरेत कैद झाला. आणि त्यांचं हे मिश्किल बोलणं ऐकून सगळे हसले.